राष्ट्रीय महामार्गावरील अवैध पार्किंग हटवा। हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास रोड ते हिंगणा फाट्यापर्यंत सर्व्हिस रोडवर खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणात राजरोसपणे उभे राहतात। यामुळे वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण होत आहे। दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे। राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बस व ट्रक चालक मालकांनी अनधिकृतपणे लक्झरी बस स्टँड व ट्रान्सपोर्ट निर्माण केले आहे। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड पूर्णपणे ब्लॉक केला आहे। या अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा अजिबात धाक उरला नसून वाहतूक पोलीस फक्त शहरात दुचाकी चालकांवर टोईंग पथकाद्वारे कारवाई करताना दिसतात, परंतु अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस व ट्रक चालकांवर कारवाई होताना दिसत नाही। काही दिवसापूर्वी या अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस व ट्रकांमुळे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता। रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने शहरात मुख्य चौकात फक्त रस्ता सुरक्षा समितीचे फलक लावले आहेत, तरीही वाशिम बायपास चौक ते हरिहर पेठ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्वलनशील पदार्थांचे टँकर व ट्रक मोठ्या प्रमाणात उभे करण्यात येतात। म्हणून हे अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केली आहे। नमस्कार, मी उमेश सुरेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ता। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग तयार होऊन जवळपास 1 वर्ष उलटत आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू करण्यात आलेला आहे, परंतु वाशिम बायपास चौक ते हिंगणा फाट्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही साईडला ट्रक, लक्झरी व इतर वाहने खूप मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पार्क केल्या जातात। यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर रोजच अपघात घडत आहेत व वाहन चालकांना आपल्या जीवाला मुकावं लागत आहे। वाहतूक पोलीस फक्त टोईंग पथकाच्या आड हे दुचाकीवरच कारवाई करताना दिसतात अकोला शहरामध्ये, परंतु या अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जे अवैध पार्किंग आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे। म्हणून मी अशी मागणी करतो की हे अवैध पार्किंग लवकरात लवकर हटविण्यात यावी, ही नम्र विनंती। पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्याकडे विशेष लक्ष द्यावे, ही विनंती। धन्यवाद।